रणरणत्या उन्हात ती शीतल सावली होते. आयुष्याच्या वाळवंटात सुखाची आहुती होते. जेव्हा नशिबाचे ऊन मनाला चटके देऊ लागते, तेव्हा पदराची सावली घेऊन माझी आई उभी राहते. माझ्या प्रत्येक जखमेवर ती मायेची फुंकर मारते. तिच्या एका स्पर्शाने वेदनांनाही शांतता मिळते. जगाला दिसतात फक्त माझे यश आणि प्रगती, पण त्यामागे झिजलेली तिची काया कोणाला कुठे दिसते? स्वतः जळून काडीसारखी ती प्रकाश मला देते. अंधाऱ्या वाटावर माझा दिवा होऊन जळते. कधी पदर फाटला तरी तिने सांधले माझे स्वप्न. माझ्या सुखासाठी तिने समर्पित केले तिचे तारुण्य. आईच असते जी माझ्यासाठी देवाशीही भांडते. माझ्या संकटांना ती स्वतःच्या अंगावर झेलते. तिच्या प्रार्थनेत नेहमी माझेच नाव पहिले असते. स्वतः उपाशी राहून माझे पोट भरताना ती हसते. ती केवळ स्त्री नाही, ती एक अथांग शक्ती आहे. तिच्या काळजात माझ्यासाठी निस्वार्थ भक्ती आहे. आज मी एक स्त्री म्हणून जगाशी लढत उभी आहे, कारण माझ्या आईच्या मायेनंच माझ्यात हिंमत जागी आहे. कितीही मोठी झाली तरी तिची सावली कमी पडू नये. तिच्या मायेची ही ऊब आयुष्यभर कधीच संपू नये. आई म्हणजे माझ्या अस्तित्वाचा श्वास, माझी ओळख आहे. तिच्यामुळेच माझ्या आयुष्याला प्रेमाची सुंदर चाहूल आहे. थोडक्यात काय तर आई म्हणजे माझा आधार, जी स्वतःच्या वेदना लपवून मुलीच्या चेहऱ्यावर हसू फुलवत राहते. तिच्या मायेपुढे जगातील प्रत्येक सुख लहान वाटते.